राज्यात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या आहे 3.5%. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना सभागृहात प्रतिनिधित्व मिळत नाही आणि ही वारंवार केली जाणारी तक्रार आहे. मग एखादा असा कार्यक्रम येतो जिथे मी एकमेव ब्राह्मण खासदार आहे म्हणून अजित पवार आधी उद्घाटन उरकतात असं वक्तव्य खासदार मेधा कुलकर्णी थेट करतात आणि ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण तर वाद नव्यानं पेटतो. अर्थात ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीची आहे. सध्या पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाला चर्चेत आणलेलं आहे सकल ब्राह्मण समाजाने. पुण्यामध्ये सर्व ब्राह्मण संघटनांनी एकत्र येत राजकीय पक्षांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलाय. प्रत्येक राजकीय पक्षानं ब्राह्मण समाजाला निवडणुकीत उमेदवारी द्यावी अन्यथा नोटा पर्यायाचा वापर करू असा थेट इशारा ब्राह्मण समाजाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. 30 ठिकाणी ब्राह्मण समाजाचे उमेदवार देण्याच्या मागणीसह खुल्या प्रवर्गाच्या जागांवर आरक्षित उमेदवार न देण्याची आग्रही मागणी ब्राह्मण समाजाकडून करण्यात येते. या सगळ्यावरती ब्राह्मण महासंघानं टीका केली. थेट भाजपकडे मागणी करण्याऐवजी सगळ्या राजकीय पक्षांकडे अधांतरी मागणी करण्यात काय अर्थ आहे असा त्यांचा प्रश्न आहे. ब्राह्मण समाज हा पारंपरिक भाजपचा मतदार. या समाजाने भाजपसाठी कष्ट घेतलेत हे अधोरेखित आहे आणि त्यात काही नाकारण्यासारखी गोष्ट नाहीये. मात्र गेल्या काही वर्षात कात टाकलेला भाजपकडून ब्राह्मण एका कोपऱ्यात फेकला गेल्याचा सूर या समाजातून आता उठायला लागलाय. जातीय समीकरणांमध्ये ब्राह्मणांना बसवणं राजकीय पक्षांना अडचणीचं होतं का? ब्राह्मण समाजाला न्याय का दिला जात नाही? मतांची मोट बांधण्यात ब्राह्मण समाज अपयशी ठरतोय का? सवर्ण समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजाला गृहीत धरलं जातंय का? या सगळ्याच विषयाच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करायची आहे. पुणे शहरामध्ये ब्राह्मण समाजाची संख्या ही साधारणतः 16 ते 18% आहे. जिथे जिथे प्राबल्य आहे त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना संधी दिली पाहिजे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत सकल ब्राह्मण समाजाचे प्रवक्ते विश्वजित देशपांडे, आपल्यासोबत ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आहेत आणि भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत. मी सुरुवातीला विश्वजित देशपांडे यांच्याकडे जाईन. विश्वजित देशपांडेची तुमची मागणी नेमकी काय आहे आणि आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही ही जी मागणी करताय त्याला आधार काय आहे? त्यातील एकूण जवळपास 30च्या वर ब्राह्मण संस्था संघटनांची एक समन्वय समिती आम्ही स्थापन केली होती आणि या समन्वय समितीच्या सातत्याने गेले 6 महिने बैठका सुरू आहेत आणि यामध्ये विविध विषयावर, फक्त राजकीयच नाही तर विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांना मदत असेल किंवा असे अन्य अनेक विषय आहेत ज्यावर ही समिती काम करते. आता जेव्हा पुण्याची निवडणूक किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत त्यावेळेला आमच्या निदर्शनात साधारणतः असं आलं की सातत्याने म्हणजे एकेकाळी पुण्यात 20-22च्या वर नगरसेवक होते, नंतर ती 16 वर संख्या आली ब्राह्मण नगरसेवकांची. मागच्या निवडणुकीत ती 8 वर आली. त्यातल्या एक सन्माननीय मुक्ताताई टिळक, स्वर्गवासी मुक्ताताई टिळक यांचं निधन झालं आणि आता 7च शिल्लक राहिले. आणि आता जर काही नाही केलं, आता आम्ही आवाज नाही उचलला तर कदाचित ही संख्या देखील संपायच्या मागे होईल. कारण यापूर्वी पुण्यात आमदार देखील ब्राह्मण समाजाचे असायचे आणि असंच त्याकडे लक्ष न दिल्यामुळे आज 0 आमदारांवर आम्ही आलो आहोत. त्यामुळे सगळ्या संस्थांनी मिळून ठरवलं की राजकीय प्रतिनिधित्व हे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि ते असलं पाहिजे. त्यासाठी सर्व या 30 संस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आणि अशी सर्व पक्षांकडे मागणी केली. कारण पुण्याचा इतिहास जर आपण पाहिला तर सर्व पक्षांनी या पूर्वीच्या काळात, मग ते लोकसभा असेल विधानसभा असेल, त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. खासदार म्हणून काँग्रेसचे देखील लोक निवडून आलेले आहेत, भाजपचे निवडून आले. त्यामुळे सर्व पक्षांकडे मागणी करण्यात गैर आहे असं मला वाटत नाही. ब्राह्मण समाजाचे नगरसेवक घटले, आज इथला आमदार ब्राह्मण नाही, खासदार ब्राह्मण असायचे त्यांची संख्या नाहीये. हे का घडतंय? ब्राह्मण समाजाची चूक दिसते याच्यामध्ये? नाही, समाज म्हणून एखाद्या समाजाला आपण असं दोषी ठरवू शकत नाही. जे लोक निर्णय प्रक्रियेमध्ये असतात त्यांनी याचा विचार केला पाहिजे. आपण आज हे वास्तव आहे, जरी हे काही असलं तरी हे वास्तव आहे की जातीच्या आधारावरच आपण आज निवडणुकांमध्ये उमेदवार नेमणी प्रत्येक ठिकाणी राज्यात करतो आणि जे कोण ठरवणारे कारभारी आहेत त्यांनी हे ठरवलं पाहिजे. कुणाकडे बोट दाखवताय? निर्णय प्रक्रिया म्हणजे कुणाकडे बोट दाखवताय? निर्णय प्रक्रिये, प्रत्येक पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये राज्याचे असे कुठल्या पक्षाचे ब्राह्मण आमदार किंवा खासदार पुण्यामध्ये राहिलेले आहेत? हो, आता राहिले नाहीयेत. नाही, यापूर्वी म्हणते मी. प्रामुख्याने भाजप राहिलेले आहेत ना. प्रामुख्याने भाजपचे राहिले, काँग्रेसचे राहिले आणि अगदीच एखादा काँग्रेस. सुरेश कलमाडी काँग्रेसचे होते, अगदीच एखादा काँग्रेस. बाकी इतर कुठल्याही पक्षाचे ब्राह्मण आमदार खासदार दिसत नाहीत. नाही, काँग्रेसचे पण राहिलेले आहेत आणि भाजपचे पण राहिलेले आहेत. बर. त्यामुळे दोन्ही बाजूनी ब्राह्मण पूर्वी राहिलेले आहेत. आता ते देण्याचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे ते कुठेतरी डावलले जाण्याची भावना एक समाजामध्ये, तो अनरेस्ट आहे, तो अनरेस्ट आम्ही समोर ठेवण्याचं काम केलेलं आहे. मुळात काय, तुम्ही सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये
एक थोडीशी करेक्ट तुमची माहिती करतो बर. की महाराष्ट्रात ब्राह्मण समाज हा 3.5% आहे असं आपण म्हणालात. तर मुळात आपल्याकडे जो जातीचा सर्वे, जातनिहाय सर्वे 1931 ला झाला सेन्सस मध्ये, त्यामध्ये देखील हा आकडा 4.31% होता. बर. आणि आजची महाराष्ट्रातली बहुभाषिक ब्राह्मणांची संख्या पाहिली तर ती 7 ते 8% दरम्यान येते. बर. त्यामध्ये आता 40-45 हजार खेडी गावं आहेत आपल्याकडे, त्यातल्या 22-23 हजार खेड्यांमध्ये आता ब्राह्मण शिल्लक नाही राहिला, तो शहरांकडे वळलाय. त्यामुळे म्हणजे आपण याच भाषेत बोलायचं झालं तर विधानसभेचे 43 मतदारसंघ असे जिथे 10 ते 11% ब्राह्मण समाज आहे. बर. लोकसभेचे 6 मतदारसंघ असे जिथे 15%पेक्षा अधिक आहे. ठीक आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉल मेरिट ब्राह्मणांकडे नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. बर. तेच आपण आता नगरपालिकेच्या निकालात देखील पाहिलं. 5 ठिकाणी ब्राह्मण नगराध्यक्ष, ठीक आहे. ब्राह्मण नगरसेवक निवडून आले. बर. आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे की राजकीय पक्षांना जर असं वाटत असेल की ब्राह्मणांकडे इलेक्ट्रॉल मेरिट नाही किंवा संख्या नाही, 3.5%च आहेत, तर हे सत्य नाहीये. खरी परिस्थिती ही आहे की आपण संधी द्या, तिकीटा द्या, नक्की हे लोक निवडून येतील. बर. आनंद बेग, आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? ब्राह्मण महासंघ कारण हे सकल ब्राह्मण ब्राह्मण समाजामध्ये नाहीये. थोडंसं हां नाही मी सांगतो ताई थोडंसं, जसं विश्वजितनी स्वतःहून सांगितलं की 30 संस्था मिळून सकल ब्राह्मण उभा राहिला आहे, त्यांच्या आम्हाला मनापासून आमच्या शुभेच्छा आहेत. पण महाराष्ट्रामध्ये साधारण 550च्या आसपास ब्राह्मण संस्था आहेत. त्यांचं सुद्धा एक समस्त ब्राह्मण असं एक व्यासपीठ आहे. आणि आम्ही आमच्याकडनं सांगतो, कोणत्याही राजकीय पक्षाकडं काही भूमिका मांडत नाही, काही मागतच नाही. याचं कारण आहे, ज्याला द्यायचं असेल तो स्वतःहून देतो. आज भारतीय जनता पक्षाला काही द्यायचं नाहीये ब्राह्मणांना, हे सरळ आणि स्पष्ट दिसतंय. कोथरूडमध्ये हेच झालं, कसब्यात एकदा ब्राह्मण समाजाने दाखवलं सुद्धा दिशा त्यांना, दुसऱ्यांदा तेच घडलं. संख्या कमी होत असताना, नगरसेवकांची आमदारांची कमी होत असताना सुद्धा ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पक्षाच्याच मागं फरफटवला जातोय. मी फरफटलं नाही म्हणत, फरफटवला जातोय. चंद्रकांत दादांना विरोध केला का नाही, पण आता दादा 1-1 लाखांनी निवडून येतात का नाही, तर येतात. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की जर विरोध करताय ना, मग नाही, मग शेवटपर्यंत तुमच्या विरोधात जाऊ, आम्ही पक्षाचे राजीनामे देऊ, आम्ही पक्षाच्या सदस्यतेचे राजीनामे देऊ, आम्ही अपक्ष सुद्धा उभे राहू. इथपर्यंत जर आपण दाखवलं गेलं तर ती मजा येईल. तसं नक्की कुणीही करावं. आमच्या सकलनी काय मागावं, आमच्या पूर्णपणे शुभेच्छा आहेत, प्रत्येकाच्या मागं असतात. पण ब्राह्मण समाजाची आजची संख्या कमी होण्यासाठी ब्राह्मण समाजच कारणीभूत आहे. स्वतःची न्यूसन्स व्हॅल्यू जर दाखवता येत नसेल, उपद्रव क्षमता दाखवता येत नसेल, आणि अगदी काही याच्यामध्ये आपण बघितलं की आमचा कसब्यातून भाजपचा ब्राह्मणांचा उमेदवार द्यावा, पण एकाच मिनिटात खाली आल्यावर असंही सांगितलं गेलं, पण भारतीय जनता पक्षानंतर ज्याला कोणाला उमेदवारी देईल आम्ही त्याचाही प्रचार करू. असेच भारतीय जनता पक्ष तुम्हाला का गंभीरतेने घेईल? तो भारतीय जनता पक्ष जो स्वतःच्या 20-20 वर्षाच्या जुन्या कार्यकर्त्याला सुद्धा खिचगणीतही धरत नाही, तो तुम्हाला कुठेतरी गृहीत धरेल असं मला वाटत नाही. जे हिंदीमध्ये म्हण आहे, मांगो उसी से जो दे खुशी से और कहे ना किसी से, ते काही देणार नाहीत आपल्याला माहिती असताना. बरं, सगळ्या पक्षांकडे कशा, म्हणजे अजितदादा ज्या पक्षामध्ये मटकरी आहेत, छगन भुजबळ आहेत, त्या अजितदादांकडे आपण मागताय का? नाही. शरद पवारांकडे आपण मागू शकतो का? नाही. शेंडी जानव्याचा उल्लेख केल्याशिवाय भाषणं संपत नाही. त्या उद्धव साहेबांकडे ब्राह्मण समाज काही मागणार आहे का? नाही. तर भारतीय बरं, यांनी सुद्धा सगळ्यांनी चंद्रकांत दादांनाच निवेदन दिलं, यादी सुद्धा दिली आहे. मग आम्ही स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाकडे मागतो आहोत. भारतीय जनता पक्षाने आम्हाला द्यावं, नाही तर काय हे सुद्धा आम्ही सांगितलं गेलं पाहिजे. ब्राह्मण समाज म्हणून मी सांगतोय, ते त्यांनी केलं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. गृहीत धरणं जो प्रकार आहे ना, हा आत्ता नकोय आणि नकोय. पण त्या उपद्रव क्षमता दाखवल्याशिवाय त्या काही गोष्टी घडणार नाहीत. अवधूत वाघ यांच्याकडे जाते. अवधूत वाघ, ही सल आहे हे नक्की, कारण कसबा, कोथरूड हे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी तिथून असायचे, हुकमी असायचे, तुमच्या पक्षाचे असायचे, पुण्याचा खासदार ब्राह्मण समाजाचा असायचा, आणि तिथे ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व हे त्यांच्या हातून निघून जात गेलं. आज समाज अपेक्षेने ज्या वेळेला तुमच्याकडे बघत असतो त्यावेळेला त्यांचा अपेक्षा भंग होतो. याच्यामध्ये एकच फक्त करेक्शन करतो की मी पुन्हा येते आपल्याकडे, एक लाईन ऍड करू का याच्यामध्ये? येते आपल्याकडे अवधूत वाघ. बरं, चालेल. पहिली गोष्ट म्हणजे कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये प्रत्येक जण त्याची जात कुठची आहे, पात कुठची आहे, आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आणि कॉर्पोरेशनच्या इलेक्शनच्या तोंडावर अशा तऱ्हेने ब्राह्मणांसाठी, मराठ्यांसाठी, ओबीसींसाठी आम्हाला ह्या जागा मिळाल्या पाहिजेत, एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत, हा शुद्ध पॉलिटिकल अजेंडा आहे. आणि याच्या पलीकडे या वादाला काही महत्त्व आहे असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट की या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः ब्राह्मण आहेत. मग ब्राह्मणांवर अन्याय कसा होतो? आज तुमच्या टीमचा कॅप्टनच मुळात ब्राह्मण आहे.
आणि मग तुम्हाला नाही बरं तो ठीक आहे, पण आम्हाला ओपनर पण बॅट्समन ब्राह्मण पाहिजे आणि मिडल ऑर्डर पण पाहिजे आणि आम्हाला बॉलर पण पाहिजे आणि यष्टीरक्षक पण पाहिजे. ज्याच्याकडे सूत्र आहेत तोच जर ब्राह्मण असेल तर मग आणखीन ब्राह्मणांवर अन्याय होतो मला हे बोलायचं आहे म्हणणं याच्यावर. मला वाटतं की फारसं योग्य नाहीये. परंतु त्याचबरोबर जर मराठा समाज म्हणत असेल की आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे, ओबीसी समाज म्हणत असेल आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे, मुस्लिम समाज मागतो आणि इतर अनेक समाज, धनगर समाज मागतो, त्याप्रमाणे ब्राह्मण समाजाने वेगवेगळ्या पक्षामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणून जर राजकीय कार्यक्रम घेतला तर त्याला कोणाचं ना असायचं पण काय कारण नाहीये. याचं कारण असं की प्रत्येक समाज व ब्राह्मण समाजाने का मागे राहावं? जर मराठा समाज मागतो, ओबीसी, धनगर, इतर समाज मागतात, तसंच जर ब्राह्मण समाज करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु ब्राह्मण समाज हा म्हणजे भारतीय जनता पक्षातर्फे भारतीय जनता पक्षाकडेच त्यांचं निवेदन आहे का, इतर पक्षांकडे नाही का? आपण सुरुवातीला जे बोललात त्याच्यामध्ये काहीतरी बेसिक काही चुका होत्या. सर्वात प्रथम लक्षात घ्या की नुसतं भारतीय जनता पक्षाचं म्हणजे तत्कालीन जनसंघाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक होते श्यामाप्रसाद मुखर्जी तेच ब्राह्मण होते आणि भारतीय जनता पक्षाचे जे पहिले पंतप्रधान होते तेच ब्राह्मण होते. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जे नेते, सर्वोच्च नेते श्रीपाद अमृत डांगे ते पण ब्राह्मण होते आणि सोमनाथ मुखर्जी ते पण ब्राह्मण होते. समाजवादी पक्षामध्ये अहिल्या रांगणेकर असू देत, मधु दंडवते असू देत, कमल देसाई असू देत, हे सर्वच्या सर्व ब्राह्मणच होते. आणि जर काँग्रेसचा इतिहास घेतला तर टिळक असो, आगरकर असो किंवा गोखले असोत, एवढंच नव्हे तर आताचं काँग्रेस नेतृत्व करणारे राहुल गांधी सुद्धा स्वतःला दत्तात्रेय गोत्री ब्राह्मणच समजतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की ब्राह्मणांना नेतृत्व प्रत्येक पक्षाने त्या त्या काळी जसं आहे तसं दिलंय. अण्णा जोशी असोत, सुरेश कलमाडी असोत किंवा पुण्यामध्ये अनेक वेळा हे खासदार राहिलेले आहेत, हे सगळे ब्राह्मणच होते. नंतर गाडगीळ असोत, जे पुण्यावरून खासदार म्हणून निवडून जायचे आणि केंद्रामध्ये मंत्री राहिलेले आहेत. पुण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या याच्यावर ब्राह्मणांना प्रतिनिधित्व दिलंय. आमच्या मेधाताईंना 2019ला तिकीट मिळालं नाही, परंतु त्याची भरपाई पक्षाने त्यांना राज्यसभेमध्ये खासदार म्हणून वरिष्ठ सभागृहात पाठवलं. हे आपण कसं नाकबूल करू शकतो? शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी कराव्या लागतात, त्याच्यामध्ये केवळ फक्त जातीच्या दृष्टिकोनातून पाहता येत नाही, आजूबाजूची गणित जी आहेत ती पण पाहावी लागतात. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागते आणि मेरिट असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये इरेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट लोकांना तिकीट मिळतं. ठीक आहे. मी दोघांनाही मुद्दे मांडायचे आहेत. मी विश्वजित देशपांडेंपासून सुरुवात करते. अवधूत वाघ असं म्हणतात, ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्रीच बसवलेला आहे, सर्वोच्च पद जर ब्राह्मण समाजाकडे आहे तर आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आणि इलेक्टिव्ह मेरिट, राजकीय अपरिहार्यता, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलही ते बोललेत. नाही, मुळात अवधूत वाघ सरांबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि सर हा वाद नाही तर हा संवाद आहे. या संवादातून नक्कीच मार्ग निघतात वेगवेगळ्या ठिकाणी. मुख्यमंत्री आहेत आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण फक्त मुख्यमंत्री असले म्हणजे खाली कुठे कारण आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांपासून आम्ही प्रयत्न करतोय की देवस्थानांच्या इनामांच्या जमिनींचा प्रश्न आमदारांनी मांडावा, पण आम्हाला आमच्या बाजूनी तो मांडणारा आमदार दुर्दैवाने मिळत नाहीये, कारण तो आमच्या समाजाचा नाही, त्यामुळे आमचे प्रश्न ते मांडत नाहीत. नंबर 1. नंबर 2, पुणे महापालिका किंवा महापालिकेचे प्रश्न आणि विधानसभा किंवा लोकसभेचे प्रश्न हे वेगळे असतात. आज महापालिकेमध्ये देखील अनेक विषय आम्हाला करायचे आहेत, अनेक विषयांमध्ये आम्हाला गरज आहे, तिथे मांडणारी प्रतिनिधित्व असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते मिळत नाही आणि म्हणून आम्ही मागितलंय. नंबर 1. नंबर 2, मला सर असं म्हणायचंय की मेधाताईंना दिलं पक्षाने ते बरोबरच आहे, पण मेधाताईंना दिलं ही प्रकाश जावडेकरांची रिप्लेसमेंट आहे असं कुठेतरी माझं मत आहे. त्यामुळे एक ती जी लोकसभेची जागा आहे त्यावेळेला देखील आम्हाला सांगितलं गेलं, आम्ही त्यावेळेला बोललो देखील की आम्ही पुण्यात नाही मागायचं तर काय गडचिरोलीला आणि चंद्रपूरला जाऊन मागायचं का? तर त्यावेळेला सांगितलं गेलं की नाही ठीक आहे पुढे आपण हे करू. त्यानंतर विधानसभेच्या वेळेलाही तेच झालं. मग त्यावेळेला सांगितलं की नाही महापालिकेच्या वेळेला बघू. त्यामुळे आता महापालिकेच्या वेळेला तरी आम्ही आमचा आवाज त्यामुळे उचललेला आहे आणि या संवादातून नक्की सकारात्मक घडेल. आमचं असं म्हणणंच नाही की एकट्या ब्राह्मणांच्या मतावर फक्त कोणी निवडून येणार आहे किंवा फक्त ब्राह्मणांच्याच मतावर किंवा फक्त ब्राह्मण देऊन चालणार आहे असं नाहीच आहे. पण ब्राह्मण कार्यकर्त्यांना देखील त्या संख्येच्या, ज्या शहरात संख्या कमी आहे त्या शहरात आपण देऊ शकत नाही. आपण अनेक ठिकाणं मी तुम्हाला दाखवू शकतो ज्या ठिकाणी आपण देऊ शकणार नाही, पण जिथे संख्या आहे तिथेच ती मागितली जाते. आणि मागाव कोणाकडे जो देतो, जसं दवे साहेब म्हणले की मागो उसीसे, तर आम्ही देखील उसीसेच मागतोय की जे आम्हाला आतापर्यंत देत आलेत.
मधला फक्त थोडा काळ आहे की जिथे संख्या कमी होताना दिसते, त्याची त्यांना आठवण करून द्यायची फक्त ही आहे, आताची ठीक जी आहे. काय ती काल प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेऊन. आनंद दवेनाही काही मुद्दा मांडायचा. आनंद दवे. नाही, मुळात कसं आहे ना, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत ते ब्राह्मण असल्यामुळं आहेत का, हे अवधूत वाघांनी स्पष्ट करावं. कारण याच्या आधी नेहमी असंच असतं राजकारणामध्ये की आम्हाला ओबीसी मध्ये 4 मंत्री पाहिजेत, बीसीचे काही मंत्री पाहिजेत, जे असायला पाहिजे. जिसकी जितनी साझेदारी उसकी उतनी हिस्सेदारी. मग देवेंद्रजी ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत का त्यांच्या नेतृत्वामुळे मुख्यमंत्री आहेत, हे आम्हाला आता अवधूत वाघांनी प्रश्नात पाडले असं आम्ही समजतो. दुसरं, भारतीय जनता पक्षाचं काम करणं जेव्हा टीकेचं किंवा टिंगलीचा विषय ठरायचा, संघाचं काम करणं जेव्हा चेष्टेचा विषय असायचा, तेव्हा ब्राह्मण समाजानं, पूर्ण समाजानं ठरवून संघाने भाजपला मदत केलेली आहे. आज त्या समाजाची जर काही अपेक्षा असतील तर निदान त्या टक्केवारी वगैरे जाऊ द्या, पण काही चांगल्या लोकांना चांगल्या जागी बसायला काही हरकत नाही ना. ब्राह्मण म्हणून त्याच्यावर फक्त अन्याय सुद्धा करू नका, ब्राह्मण आहे ना मग लोक काय म्हणतील, मग भाजप ब्राह्मणांचं झालं असं नको वाटायला, म्हणून चांगल्या लोकांना सुद्धा डावललं जातंय. हे आम्हाला नको आहे. आमच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही स्पष्ट सांगतो, आमच्या असं कुठेही काही मागणी नाहीये. कारण हा समाज फरफटतच जातो, फरफटवला असं जातो जोपर्यंत समाज उपद्रव. मराठ्यांनी आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढले, काही प्रमाणात मिळालं. ओबीसी रस्त्यावर आला, काही प्रमाणात मिळालं. ब्राह्मणांचं रस्त्यावरच यायचं नाहीये, निषेध करायचा आणि नंतर अर्ध्या. मी सांगू ताई तुम्हाला, मी एका व्यक्ती संस्थेविषयी बोलणार नाही, पण पुढच्या 10 दिवसात बघा सर्वच्या सर्व समाजाच्या तलवारी म्यान झालेल्या असतील. हे सर्व लोक त्या आपापल्या पक्षाचं मफलर घालून प्रचारात दिसतील. ह्याची भाजपला सुद्धा सवय झालेली आहे की 4 दिवस ओरडतील, 5व्या दिवशी आमच्याच बरोबर दिसणार आहेत. आपण हवं तर परत त्या दिवशी चर्चेला बसू. त्यामुळे ठीक आहे, काय वल्गनाच करायचं तर आपण काही करू. पण माझं आपल्या माध्यमातून ब्राह्मण समाजाला आव्हान आहे, उपद्रव क्षमता दाखवा. झुरळ सुद्धा परत चावतो. आपण तर माणसं आहोत, आपण जिवंत आहोत असं दाखवू. ह्या निवडणुका दाखवू, महानगरपालिकेच्या दाखवू, विधानसभेच्या काही ठिकाणी दाखवलं, काही वेळा दाखवलं. मुद्दे उपस्थित केले त्याची उत्तरं स्वतः द्या. फरफट येतील, स्वतः विचारतील, उत्तरं आपण विचारतील की घेऊया. बोल तुला काय ब्राह्मण पाहिजे. समाजाची फरफट होतीये, होलपट होतीये, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही संवाद साधायचा प्रयत्न करतोय तर त्याला राजकारण कसं नाही, म्हणतात? फरफट टवलं जातंय, फरफट टवलं जातंय. अवधूत वाघ. आनंद दवेंनी मला एक प्रश्न विचारला आणि तो आदरणीय मुख्यमंत्र्यांबद्दल विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आदरणीय दवे साहेबांनी मला आधी हे सांगावं, कारण याच्या आधी सुद्धा ते शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून यायचे. आज त्यांचा कुठच्या राजकीय पक्षाबरोबर संबंध आहे का, ते कुठच्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत का, या प्रश्नाचं उत्तर मी त्यांच्या तोंडी ऐकल्यानंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. लगेचच 1915 साली स्थापन झालेल्या हिंदू महासभा जी केंद्रात सत्तेवर होती, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये सत्तेवर होती, त्या हिंदू महासभेचा आता मी प्रदेश सहकार्याध्यक्ष आहे. हिंदू महासभेने पुणे महानगरपालिकेमध्ये काही उमेदवार घोषणा केलेली आहेत आणि ते शेवटपर्यंत लढणार आहेत. माघार घेण्याचा प्रश्न नसतो. आम्ही नाशिकमध्ये का उमेदवार उभे करत आहोत, मुंबई दादरमध्ये आमचं बोलणं चालू आहे आणि पुण्यातली संख्या आमची वाढू शकते. आता आम्ही हिंदू महासभेला रिप्रेझेंट करत आहोत, जी कोणत्याही सावरकरांचे जे विचार होते जातीपातीच्या बाहेर जाऊन. पण तरी तुम्हाला उत्तर देतो, हिंदू महासभा म्हणून सुद्धा आमची मागणी की प्रत्येक जातीची आणि समाजाची व्यासपीठं असावी. कारण काही जातींच्या काही मागण्या असतात, काही सूचना असतात, काही अपेक्षा असतात, त्या व्यक्त व्हायला पाहिजे. सर्व जातींचे नेते एकमेकांच्या संपर्कात असून त्यांच्यात मैत्रीचं नातं असावं, असा सावरकरांचा संदेश आम्ही पोहोचवतो. अवधूत वाघ, आता उत्तर द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर खरं एका वाक्यात आलं पाहिजे होतं, एनियम. गंमत अशी आहे की एकीकडे प्रश्न विचारायचा की आदरणीय देवेंद्रजी स्वकर्तृत्व आहेत की ब्राह्मण म्हणून आलेले आहेत. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ते एका जातीचं रिप्रेझेंटेशन. तुम्ही विषय काढला होता. त्यांना बोलू दे. आनंद दवे, तुम्ही बोलताय ना, तुम्ही बोलत असताना मी बोलत नाही ना, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला देऊ दे. ठीक आहे, अवधूत वाघ बोला. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की आदरणीय देवेंद्रजी स्वतःच्या कर्तृत्वावर आले, ते ब्राह्मण आहेत, हा योगायोग आहे. तर त्याचप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा तुम्ही कुठच्या जातीचे आहेत, कुठच्या पातीचे आहेत त्याला नाही, तुमचं कर्तृत्व असेल तर त्याला नक्की संधी मिळते. त्याची जात कधीही त्याला आडवी येऊ शकत नाही. या भारतामध्ये अशी एक असंख्य उदाहरणं आहेत. एकच उदाहरण देतो तुम्हाला, ते संभाजीनगरचं आहे. ज्या संभाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ 15 बुरुड फॅमिलीज आहेत. त्या बुरुड फॅमिली मधला एक चंद्रकांत खैरे यांना आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांना प्रचंड विरोध झाला आणि चंद्रकांत खैरे निवडून आले. तर त्याच्यामुळे किती पर्सेंटेज लोक आपल्या समाजाचे आहेत आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये यावर काही नसतं. परंतु जर आपलं कर्तृत्व असतं आणि कॉन्टॅक्ट असतो तर सर्व समाज मिळून आपल्याला पाठिंबा देतो. या न्यायाने ब्राह्मण समाजाने
या समाजाचं नेतृत्व करत असताना, त्या एरियाचं नेतृत्व करत असताना सर्वांना बरोबर घेऊन पुढे गेलात तर तो ब्राह्मण आहे की क्षत्रिय आहे की आणि कोण आहे ज्याच्यावर आम्ही श्रद्धा ठेवत नाही त्याला नक्कीच उमेदवारी मिळेल. तो नक्कीच समाजाचं नेतृत्व करायला लायक आणि सक्षम होईल. मी देशपांडेंकडे हाच मुद्दा घेऊन येते. देशपांडेजी, यापूर्वी तुम्ही म्हणताय, आता आपण कसब्याचं उदाहरण घेऊया. कसब्यामध्ये गिरीश बापटांसारखे तगडे उमेदवार आता ब्राह्मण समाजाकडे होते, यापूर्वी काँग्रेसचे तगडे उमेदवार तिथे होते. आता या क्षणाला जर तगडा उमेदवार उभा करायचा झाला तर ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व करायला तिथे चेहरा आहे कोण? जर राजकीय पक्ष तिथे इलेक्टिव्ह मेरिट जर बघत असतील तर ब्राह्मण समाज चेहरा कुणाचा पुढे करणार? नाही आहेत आमच्याकडे विधानसभेच्या वेळेचं उदाहरण मी तुम्हाला आपण उमेदवारी दिली पाहिजे किंवा कुणाल टिळक जे मुक्तार टिळकांचे चिरंजीव आहेत त्यांना दिली पाहिजे अशी मागणी आम्ही त्यावेळेलाही केली होती. आणि मुळात सर आपण जे म्हणालात ना की सगळ्यांना सोबत घेऊन जायला पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणे हेच योग्य आहे, पण त्यासाठी तो ब्राह्मण टिकला तर पाहिजे. गडकरी साहेब स्वतः म्हणाले होते की मी आणि देवेंद्रजी होऊन गेलो, इथून पुढे महाराष्ट्रात ब्राह्मणांना कोणी विचारणार नाही. आणि तीच खरी वास्तव परिस्थिती आहे. आपल्याला बोलताना हे खूप खरंच छान वाटतं, आपण सगळ्यांना घेऊन चाललंच पाहिजे वाटतं, पण जर ते टिकलेच नाही, राहिलेच नाही तर ते कसे सगळ्यांना घेऊन जाणार आणि कसं पुढे? तुम्ही कुणाल टिळकांबद्दल बोलताय देशपांडेजी. कुणाल टिळक कदाचित त्यावेळेला त्या सिंपथी वेव्ह मध्ये मुक्ताताईंच्या निधनानंतर ते कदाचित सिंपथी वेव्ह मध्ये निवडून आले असते, पण त्यांचं राजकीय कारकीर्द किती मोठी आहे, त्यांनी राजकारणामध्ये त्यांचा प्रेझेन्स किती आहे, त्यांनी काम किती केलेलं आहे. आज रोहित टिळक किती वर्ष प्रयत्न करतात निवडून येण्यासाठी, काँग्रेसकडनं ते लढले सुद्धा निवडणूक, तिथे ते निवडून नाही येऊ शकले. रोहित पवारांकडे कोणता अनुभव होता ते सुद्धा आलेच आणि चांगलं काम करतायत. तसंच असतं. त्यामुळे निवडून नाही कुणाल टिळकांना जर संधी दिली असती तर त्यांनी देखील चांगलं. निवडणूक लढले ना, ते निवडून कुठे आले? नाही, निवडणूक जर संधी दिली असती तर कुणाल टिळकांनी देखील स्वतःला सिद्ध केलं असतं ना. कुणाल टिळकांकडे प्रचंड अभ्यास आहे, ते चांगलं बोलतात, चांगलं लिखाण करतात, त्यामुळे त्यांना संधी जर पक्षाने दिली असती तर ते नक्कीच तिथे डेव्हलप झाले असते. किंवा धीरज घाटेंसारखा चांगला चेहरा तिथे ऑलरेडी जे सभागृहात 10 वर्षापासून तसा चेहरा होता. त्यामुळे चेहरे नाहीत, इलेक्ट्रॉल मेरिट नाही, हे जे वारंवार भासवलं जाण्याचा प्रयत्न होतो ना, तो कुठेतरी हाणून पाडण्यासाठी, त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आमची ही खरं तर पूर्ण मुवमेंट आहे. ठीक आहे. आनंद देशपांडे साहेबांच्या या वक्तव्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. कारण मेरिट नाही असं नाहीये, सर्व समाजाकडे मेरिट आहे, ब्राह्मण समाजांकडे मेरिट नाही असं म्हणणं हा त्यांच्यावर अन्याय करण्याजोग आहे. ठीक आहे. दवेना काही मुद्दा मांडायचा? दवे. नाही, असं आहे ना, जसं विश्वजितजींनी सांगितलं कुणाल टिळकांचं, तो कुणालनी पण शेवटपर्यंत व्यक्त होणं अपेक्षित असतं ना. तुम्ही एक मागणी केली, भूमिका मांडली, देवेंद्रजी भेटायला गेले, प्रवक्ता पद दिलं, परत कधी आले नाहीत, युवाचं काहीतरी पद दिलं, दिसले नाहीत. तुमच्यावर अन्याय झालाय सांगा, ओरडा, तर तो पक्ष ऐकेल, तर ती लोक ऐकतील. मी जे मगाशी सांगितले ना, गृहीत धरलं जातं 2 दिवस ओरडतील. कुणाल टिळकांना तिकीट नाकारल्यानंतर सुद्धा पूर्णपणे समाज, नंतर पहिल्या निवडणुकीत वेगळाच निकाल दिसला, दुसऱ्या निवडणुकीत सगळे एकत्र फिरलेत ना. दुसऱ्या निवडणुकीत कोणी विरोध केलेला दाखवला आता मागच्या विधानसभेमध्ये? काहीच नाही. आज जातीचे गणित असतात ना, काही मतदारसंघांमध्ये राजकीय उलथापालथ करू शकतात. ब्राह्मण समाज तेवढी हिंमतच दाखवत नाही. अवधूतजी, प्रश्न असा आहे, नाही ऐका ना, प्रश्न असा आहे ना की जिथं महाराजा नाराज होतो तिथं महाराजा बहुल अख्खा बिघडतो. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण देवेंद्रजी दिल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्ष उमेदवार विदर्भ मराठवाड्यात निवडून आलेले नव्हते. मराठा समाज एका मागा उभा राहतो, दुसऱ्याला तो बऱ्यापैकी त्रास देऊ शकतो. इथं आपल्याकडे त्रास द्यायची भाषाच नाहीये. आम्ही करत नाही. तुम्ही भारतीय ब्राह्मण उमेदवार दिला पाहिजे, पण नाही दिला तर ज्याचा देऊ त्याचा आम्ही पाठिंबा करू. ही पत्रकं काढली गेलीत ना, ही पत्रकं गेली का नाही की भारतीय जनता पक्षाने ब्राह्मण उमेदवार द्यावा, पण नाही दिला तरी सुद्धा ज्याला देईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. अरे कसं असं पत्र असू शकतं? असं पत्रक कशासाठी भारतीय जनता पक्ष तुम्हाला तिकीट दिली? असं पत्रक कुणी काढलेलं नाही. जे पत्र, त्यामुळे हे होणारच आहे ना, त्याला काही इलाज नाही. शेवटी मी जे सांगितलं ते परत हे सगळेच्या सगळे चेहरे प्रचारात दिसतील, भगो उपरणे घालून दिसतील ब्राह्मणाला. त्यामुळे हेच होणार आहे. त्याला काय परत पुढच्या विधानसभेला, लोकसभेला आपण ही चर्चा करू. ब्राह्मणांनी कुणाला मतदान करावं हे सांगायला जायची आवश्यकता नाही. त्याचा सत्सद विवेक जिवंत आहे तोपर्यंत ब्राह्मण प्रत्येक जण स्वतः विचार करून मत देऊ शकतो. अगदी बरोबर. मग त्याच्या सत्सविक बुद्धीप्रमाणे नाही विश्वजितजी, मग त्याच्या सत्सविक बुद्धीप्रमाणे त्याला नेतृत्व मिळतंय ना. मला क्लिअर करू द्या. नाही थांबा, आपण दोघं एकत्रच बोलतोय, आपल्याला काय बोलवलं नाही आता चर्चेमध्ये. नाही ऐका,
मग ज्याच्या सत्सविक बुद्धीप्रमाणे त्याला त्याचं नेतृत्व मिळतंय. मग आपण मागणी तरी कशाला करायची? ब्राह्मणांनी ठरवावं ना काय करायचं. आपण जेव्हा व्यासपीठ म्हणून जातो, आपण आपल्या भूमिका अतिशय सरळ आणि स्पष्ट मांडल्या गेल्या पाहिजे की आम्ही 15-20% मागतो आहोत, आम्ही 10%च्या खाली कॉम्प्रोमाइज करणारच नाही, आम्ही 12%च्या खाली कॉम्प्रोमाइज करणारच नाही, नाहीतर आम्ही 30 उभे करू, 30च्या 30 पडू. ही डील नाही. हे असं पण ठामपणे सांगितलं जागा गेलं पाहिजे. वाटप आपण असं म्हणतोय की जागा वाटप सुरू झालेलं आहे, याद्या समोर जागा येतील, वाटप वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत. आम्ही- कशा पद्धतीने या वाटाघाटी होत आहेत आणि कोणाचं म्हणणं खरं होतं हे आता मला वाटतं 2-3 दिवसात कळायला हरकत नाही, कारण याद्या आता बाहेर येण्यासाठी अवघे शेवटचे 2-3 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे अगदी हा सूर्य हा जयत्रथ एवढं सत्य अगदी समोर असेलच. पण एक मात्र नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात की 3.5% ब्राह्मण समाज आहे, पण आता देशपांडे म्हणाले की बहुभाषिक ब्राह्मण समाज जर बघितला तर 8 ते 9% तो ब्राह्मण समाज इथे असेल. अशा समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 5 ब्राह्मण आमदार असतात, म्हणजे जेमतेम एकूण आमदार संख्येच्या 2%ही नाही. असं केल्यानंतर जर ब्राह्मण समाज म्हणत असेल की आम्हाला प्रतिनिधित्व पुरेसं नाही, तर कुठेतरी त्यांच्या मागणीकडे सगळ्याच राजकीय पक्षांनी, केवळ भाजपची मक्तेदारी ब्राह्मण समाजाची आहे असं नाही, सगळ्याच राजकीय पक्षांनी डोळे उघडून बघायला काय हरकत आहे. तो एक मोठा समाज आहे, अनेक मतदारसंघ असे आहेत जिथे तो झटके देऊ शकतो. आत्ता त्या समाजानं जर ठरवलं झटका द्यायचं तर अनेक मतदारसंघांच्या याद्या आपल्या समोर येतील जिथे इलेक्टिव्ह मेरिट या समाजाच्या हातामध्ये असू शकतं, ते किंग मेकर तिथे ठरू शकतात. त्यामुळे सगळे राजकीय पक्ष विचार करतील अशी आपण अपेक्षा करूया. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.